अरे देवाच्या दारात तरी वशिलेबाजी बंद करा रे. मंत्री महोदय, माणुसकीचं तरी भान ठेवा. सत्ता आहे म्हणून तुम्ही गोरगरीब भाविकावर अन्याय करणार असाल तर वारकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पंढरीच्या वारीसाठी शेकडो मैलावरून पायी चालत भाविक वारकरी येतो. चंद्रभागा स्नान आणि विठुमाऊलीचं दर्शन एवढीच त्याची अपेक्षा असते. आषाढी वारीसाठी तर 15 लाख भाविक, कधी कधी त्याहून जास्त ही भाविक वारकरी पंढरीत येत असतात. अशा गर्दीच्या वेळीच आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. आता मुख्यमंत्री म्हटलं की फौज फाटा आणि लवाजमा आलाच. वारीच्या गर्दीत मंत्र्यांचा टांगा म्हणजे वारकरी आणि भाविकांचे हाल ठरलेले. हे सगळे वारकरी सगळं काही सहन करीत असतातच, पण त्यांना धडपणे विठुमाऊलीचं दर्शनही घेता येत नाही. कारण मंत्र्यांचे सगळे सोयरेच वशिल्याच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. एरवी मंदिरात VIP दर्शन वेगळ्या मार्गाने दिलं जातं. आषाढीच्या काळात मात्र ते बंद असतं, पण वशिल्याचे तट्टू घुसखोरी करीत असतातच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी केलेला प्रताप मोठ्या चर्चेचा आणि संतापाचा ठरलेला असताना आता शिंदे गटाच्या आणखी एका मंत्र्यानं वशिल्याच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीला पत्र दिलं आहे. हे पत्र व्हायरल झाल्यामुळं भाविक, वारकरी आणि जनतेतून देखील प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. अरे चाललंय काय? राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक पायी चालत पंढरीला येतात. कसलीही तक्रार न करता ते दर्शनाच्या रांगेत उभे राहतात. या रांगेतून दर्शन घेताना भाविकांना 30, 40 तास रांगेत उभं राहावं लागतं. या मंत्री पुढारी मंडळींना त्याचं काहीच देणं घेणं नसतं. 4 ओळीची चिठ्ठी द्यायची आणि यांचे सगळे सोयरे मधूनच वशिलेच्या दर्शनासाठी जायची सोडून. पायी चालत आलेला भाविक, वारकरी त्यांच्या दृष्टीनं अजिबात महत्त्वाचा नसतो. एकीकडे सरकार वारीसाठी अनुदान देतं, दिंड्यांनाही आता अनुदान देऊ लागलं आहे. नेते मंडळी पालखी सोहळ्यात जाऊन थोडंसं पायी चालून विठ्ठल भक्ती आणि वारकरी यांचा कळवळा असल्याचं दाखवतं. प्रत्यक्षात काय? वारकरी भाविकांचा छळ केला जातो. छळ. संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्याच्या वशिला दर्शनाची चर्चा सुरू आहे. तोच आता शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांचे एक पत्र समोर आलंय. यामुळं वारकरी अधिकच खवळलेले आहेत. राज्यभरातील लोकप्रतिनिधींनी खिरापत वाटावी तशी शिफारस पत्रे आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहेत. हे तथाकथित भाविक पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कार्यालयात, मंदिर समितीच्या कार्यालयात शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी करताना देखील दिसतात. भुमरेचा कारनामा जगजाहीर झाल्यानंतर आता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयातील सेवक नितीन सवडकर हे 7 व्यक्तींना सोबत घेऊन विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत. त्यांच्या दर्शनाची प्राधान्याने व्यवस्था करावी अशा आशयाचं पत्र उदय सामंत यांच्या सही शिक्क्यानिशी प्राप्त झालं आहे. पंढरीच्या वारीत प्राधान्य कोणाला पहा? वारकऱ्यांना नव्हे, मंत्र्यांच्या सेवकाला आणि त्यांच्या नातेवाईक सगळ्या सोयऱ्यांना. अहो, पावसात भिजत पायी चालत येतात त्या वारकऱ्यांची तास ते रांगेत उभे राहायचं त्यांनी, आणि या मंडळीनं आलिशान गाडीतून येऊन थेट वशिल्याचं दर्शन मिळवायचं. अरे देवाच्या दारात तरी वशिलेबाजी बंद करा रे. वारकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचा काहीतरी थोडासा तरी विचार करा. आषाढी वारीच्या सोहळ्याला 15 लाखापेक्षा अधिक वारकरी भाविक पंढरीत जमा होतात. प्रत्येकाला आषाढी भाविकांच्या श्रद्धेचा, शारीरिक आणि मानसिक त्रासाचा कसलाही विचार न करता राजकीय नेते मंडळी VIP दर्शनासाठी आग्रह करताना दिसतात. वारीच्या काळात मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना शेकडो फोन हे VIP दर्शन घडवा म्हणजे वशिल्याचे दर्शन घडवा यासाठी येत असतात. त्यामुळे अधिकारीही वैतागतात, फोन बंद करून ठेवतात. चिठ्ठ्या, चपाट्या आणि मेल याची तर गिनती होणार नाही, एवढे वशिलेबाजी चालू असते. या सगळ्या त्रासाला कंटाळून मंदिर समितीने VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र खासदार भुमरेंनी गोंधळ घालून निर्णयाला मोडता घातला. दर्शन रांगेतील वयोवृद्ध भाविकांची संख्या अधिक असते. अगदी 70, 80, 90 वर्षाचे वारकरी देखील या रांगेत दिसून येतात. या भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शन देण्याचं काम शासन करते म्हणून उदय सामंत यांचं नाही का? हे कर्तव्य सोडून दर्शन रांगेतील भाविकांच्या समस्येत अधिकची भर टाकण्याचं काम सामंत देखील आता करीत आहे.
28 युग विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल राज्यकर्त्याचा सावळा कारभार डोळे उघडे ठेवून पाहतो आहे. राज्याचे मंत्री म्हणून सामंत यांची जबाबदारी आहे. भाविकांना सेवा सुविधा त्यांनी द्यायला हव्यात. आपण हे मंत्री भाविकांच्या त्रासात भर टाकण्याचंच काम करीत आहेत. संतापजनक आहे हे सगळं, संतापजनक. मंत्री महोदय, माणुसकीचं तरी भान ठेवा. सत्ता आहे म्हणून तुम्ही गोरगरीब भाविकावर अन्याय करणार असाल तर वारकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण अरुण महाराज बोरघाटे यांनी दिलेला आहे. भाविकांच्या भावनाही संतप्त आहेत. मंत्री नेते मात्र आपल्या सगळ्या सोयऱ्यांना वशिलेच्या दर्शनाच्या चिठ्ठ्याची खेरापत वाटत सुटले आहेत. अरे काहीतरी वाटू द्या. मित्रांनो, वशिल्याचं हे दर्शन तुम्हाला मान्य आहे का? या सगळ्या प्रकारचा निषेध करावा असं तुम्हाला वाटतं ना? आपला निषेध कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा, जरूर नोंदवा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबही करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.